नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस, काही तासात शहर जलमय. प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. एनसीएमसी कार्ड सेवेत गंभीर अनियमिततेचा आरोप, गुहागरमध्ये युवा सेनेचा एसटी प्रशासनाला इशारा. एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी. दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा, भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. आणि ज्योती रामदास कदम यांना वनश्री पुरस्कार जाहीर. ज्योती काकींच्या पर्यावरण संवर्धन कार्याची शासनाकडून दखल, खेडमधील विविध संस्थांकडून जाहीर सत्कार. पाहूया सविस्तर वृत्त. महाड शहर आणि परिसरात दुपारपासून झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. अवघ्या काही तासात झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नाले आणि गटारे तुडुंब भरल्याने काही रस्त्यांवरून पाणी वाहू लागले असून नागरिकांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. मुसळधार पावसामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर देखील परिणाम झाल्याचे चित्र आहे. दरम्यान कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी कार्ड वितरण करणाऱ्या एजन्सीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात गुहागर तालुका आणि शहर युवा सेना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नसल्याचा तसेच महिला प्रवाशांशी उद्धट वर्तन होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. एजन्सीचा प्रतिनिधी आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच डेपोमध्ये उपस्थित राहत असल्याने ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मनस्ताप सहन करावे लागत असल्याचे देखील सांगण्यात आले. संबंधित एजन्सीचे कंत्राट रद्द करून नवीन एजन्सीची नियुक्ती करावी आणि एनसीएमसी कार्ड सेवा आठवड्याचे 7ही दिवस सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 2 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे. आज गुहागर तालुका युवा सेनेच्या वतीनं आणि गुहागर शहर युवा सेनेच्या वतीनं आज आम्ही गुहागर एसटी डेपोमध्ये आज एक विशेष म्हणजे एनसीएमपीचं जे स्मार्ट कार्ड महाराष्ट्राकडून जे आता महिलांना मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे, ते कार्डची सुविधा शासनाने करून ठेवली आहे. एजन्सी देखील नेमली आहे या गुहागर तालुक्यासाठी. पण जो एजन्सी धारक आहे तो इथे एसटी डेपोमध्ये बसत नाही, उडवाउडीची उत्तरं देतो. आम्हाला युवा सेनेच्या माध्यमातून अनेक तरुणांनी आम्हाला आणि महिलांनी तक्रार केली की अशा पद्धतीचं ॲरोगन्स त्याचा वेगळा आहे, कार्ड देतो उडवतो, अशा पद्धतीच्या तक्रार आम्हाला आल्या. ती तक्रार आमच्या लक्षात येता आम्ही तात्काळ आज युवा सेनेच्या वतीनं आम्ही एक पत्र तयार केलंय. जो एजन्सी धारक कोण आहे त्याची चौकशी करा. तो अशा पद्धतीचं वर्तणूक करत असेल तर त्याला त्याची एजन्सी काढून टाका, नवी एजन्सी नेमा. आणि ही सुविधा शासनाची आहे, ही शासनाची सुविधा व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकांसाठी म्हणून ही योजना काढलेली आहे. त्यामुळे एजन्सीवाला हा काही कोणाचा लाडका नव्हे, तर तो कोणाचा लाडका असेल तर त्याला तात्काळ इथून काढून टाका, अशा पद्धतीची मागणी आम्ही केली. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आणि भाजप सरकारच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग, प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. हिताचा जो विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे, जे पेपर लीकवर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. जिकडे सोनम वांगचूक इतके दिवसापासून उपोषण करतायत, एवढे लाखो करोडोंनी विद्यार्थी तिकडे गेले, त्यांचे पालक दिल्लीला गेले, त्यांना ज्या प्रकारे मारहाण करतायत आणि जे कुठे ना कुठे हे देशासाठी हानिकारक आहे, देशाच्या भविष्यासाठी हानिकारक आहे. आणि जिकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा
मागतंय पब्लिक किंवा सरकार, कारण का पेपर फुटीमुळे बऱ्याच मुलांनी जीव देखील दिलेला आहे. तर हे असंवेदनशील सरकार आहे. काल आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी हे नरेंद्र मोदींना भेटायला गेले, तर त्यांना देखील अरेस्ट केलं. असं सगळं झालेलं आहे. तर हे कम्प्लिटली लोकशाही विरोधात सगळं चाललेलं आहे. शिक्षणाच्या नावात सगळं म्हणजे खराब झालेलं आहे आणि काहीच इतक्या मुलांची त्यांनी भवितव्य खराब केलेली आहे, त्याचा भाजप सरकारला काहीच वाटत नाही. त्यामुळे आज आम्ही हा निषेध चिपळूण शहरामध्ये हा व्यक्त करतोय. कारण का आपल्यातलेच ही सगळी लोक आहेत, पालक असतील, विद्यार्थी असतील, हे सगळा आपला मुद्दा आहे आणि हा सरकारने मान्य केलाच पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे, अमित शहानी राजीनामा दिलाच पाहिजे. कारण का एवढ्या लोकांच्या जीवाशी खेळणं हे असंवेदनशील आहे आणि हे भारतामध्ये कधीच हे टॉलरेट केलं जाणार नाही. मोदी हटाव. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रायगडमधील अलिबाग येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं PNP नाट्यगृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला युवक, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार बाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, परेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच देशातील लोकशाही, संवैधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबत आणि नीटच्या पेपर फुटीबाबत जे आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर चालू आहे, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आज आम्ही समस्त अलिबागकर इथे जमलेलो आहोत. आम्हाला ह्या गोष्टीचा निषेध करायचा आहे की केंद्रीय मंत्री त्यांचा राजीनामा द्यायला तयार नाहीत, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत आणि हे आंदोलन एका वेगळ्या पद्धतीनं दडपण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोकशाहीला मारक आहे, हा लोकशाहीचा खून आहे. संविधानाने आम्हाला दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकार शाबूत राखण्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत. मी स्वर्गीय नारायण नागू पाटलांची नातसून आहे आणि त्यांनी खोटांना घालवलं आणि आज आम्ही या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जे दिल्लीत होतंय ते मला वाटतं अतिशय अमानुष्य आहे. त्यांच्यावर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि असं वाटायला लागलंय की आम्ही फ्रीडमच्या आधीच्या भारतात राहतोय, म्हणजे ब्रिटिशरने ईस्ट इंडिया कंपनी सारखे वागतायत. त्याच्यामुळे अलिबाग या सगळ्या जंतर मंतर मध्ये दिपकेंचा आणि सगळ्यांचा पाठिंबा देते. आम्ही धर्मेंद्रजी प्रधानांचा राजीनामा मागतो, अमित शहाचा राजीनामा मागतो त्या लाठीचार्जसाठी. आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलात आणि या आंदोलनाला आपण सक्रिय पाठिंबा दिलाय. एकूणच महाराष्ट्र आणि देश पातळीवर कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं? नाही, पाठिंबा देणे माझं कर्तव्य आहे पूर्वगामी पक्षाची प्रवक्ती म्हणून, असं मला वाटतं. आणि खरंच वाईट वाटलं, जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जातंय लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन. अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, त्या आतंकवादी आहेत. हे चुकीचं चाललंय एकदम आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे हा लढा लढू. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, परंतु देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना ज्या पद्धतीनं काल आंदोलनादरम्यान वागणूक मिळाली, कसं बघता त्या? सर्वप्रथम तर विरोधी पक्ष नेत्यांच्या, सगळ्या पक्षीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की ते ज्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. मग आपण डिंपल यादवांना बघतो विद्यार्थ्यांसोबत, आज काल आपण पाहिलं म्हणजे काय LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन, हे किती मोठं पद आहे. आणि राहुलजींसारखे ज्यांच्या घराण्यांनी देशासाठी 3-3 बलिदान दिलेत, त्यांच्याशी धक्काबुक्की पोलीस करत होते आणि ते संविधानिक पद्धतीने गेलेले. पहिले ते स्पीकरकडे गेले, त्यांनी स्पीकरकडे मागणी केली की हा विषय चर्चेला घ्या. स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही. स्पीकरनी सांगितलं मोदी सांगतील तसं मी करीन. स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही. ते तिथे घरासमोर बसलेले त्यांचे खासदार घेऊन आणि काय मागत होते? फक्त मीटिंग मागत होते, चर्चा मागत होते.
शांतपूर्व चर्चा मागत होते. त्यांच्याशी जर अशी वागणूक करतात तर तुम्ही इमॅजिन करा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लोक काय करत असतील. आज आपण या ठिकाणी आंदोलन केलंय, काय नेमक्या प्रमुख मागण्या याला आहेत? आम्ही हे आंदोलन या ठिकाणी अलिबागच्या भूमीत केलं, रायगडच्या भूमीत केलं, हे सांगायला की अलिबाग तालुक्याचा याला पाठिंबा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटीलचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंटचा पाठिंबा आहे आणि आमच्या विविध संघटना, विद्यार्थी संघटना असतील, आमची पूर्वगामी युवक संघटना असेल, आमची महिला आघाडी असेल, या सगळ्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी, लढाईची तयारी दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही मीटिंग घेतली. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता पनवेलमध्ये देखील उमटले आहेत. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे आणि शिवसेनेच्या लीना गरड यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घोषणाबाजीमुळे सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी काही काळ सभागृहातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमुळे महापालिकेच्या सभेपूर्वी राजकीय वातावरण देखील चांगलं चर्चेत आलंय. नीट परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील आंदोलनांबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीट परीक्षेचे राजकारण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी संवाद साधून परीक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात जे तरुण असतात या तरुणांना एका केसमध्ये कॉक्रोच नावाने संबोधलं गेलं आणि त्याच्यामुळे थोडीशी नाराज येऊन सगळे लोक एकत्र आले. एकत्र येण्याचं प्लॅटफॉर्म हा वेगळा होता आणि नीटची परीक्षा हा एक वेगळा विषय होता. आता नीटच्या परीक्षेचं राजकारण होतं आहे. खरं तर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून कशा रीतीने ही सिस्टम सुधारायची हे बघितलं गेलं पाहिजे. कारण ही एवढी मोठी परीक्षा असते आणि संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर ती फुटू शकते. आणि ह्याचं मुख्य कारण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेसचं जाळं हे भारतामध्ये तयार झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात फी ही विद्यार्थ्यांकडून घेतली जाते आणि त्याच्यामुळे हा जो पैसा निर्माण होतो याच्यामधून लोकांना लाच देण्याचा प्रयत्न केला जातो आणि एखादी व्यक्ती जरी फुटली तरी पेपर लीक होऊ शकतो. म्हणून ही संपूर्ण सिस्टम बदलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. खरं तर आपली रेग्युलर सिस्टम आहे, या सिस्टममधून मुलं शिक्षण घेत असतात, त्यांना 12वीमध्ये असलेल्या मार्कचं सुद्धा कन्सिडरेशन झालं पाहिजे. अधिक नीटच्या परीक्षेचं मिळून हे करता येईल. 50% गुण विभागून देता येतील आणि हे कशा रीतीने सुधारायचं याची चर्चा विद्यार्थ्यांची होऊ शकते, विद्यार्थ्यांच्या संघटनाशी होऊ शकते. परंतु राजकीय व्यक्तीने याच्यामधून दूर राहण्याची आवश्यकता आहे. ही खरी काळाची गरज आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण येता कामा नये असं मानणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता मी स्वतः आहे. मुळात मुलं त्यांची मुलं आहेत का? ती त्यांची मुलं नाही आहेत. त्यांच्या मुलांच्या आंदोलनामध्ये मध्येच कोणीतरी सहभागी होतात. तुम्ही बघा की एखादे मुलं नसलेली सुद्धा लोक ही तुम्हाला टीव्हीवर दिसतात त्या आंदोलनामध्ये. तर ती युवकांशी चर्चा झाली पाहिजे, ह्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि ती चर्चा करायची तयारी शासनाने दाखवलेली आहे. नड्डा साहेबांची त्यांची तयारी हे झालेली आहे, चर्चा झाली आणि त्याच्यानंतर वांगचुकजीने आपलं उपोषण सुद्धा मागे घेतलेलं आहे. कारण त्यांचा उद्देश सिस्टम सुधारणं हे आहे, त्याच्यातून राजकारण करणं हे नाही आहे. आणि ही जी राजकीय लोक बोलत आहेत यांचा उद्देश ह्याच्यामधून राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा कुठलाही विचार त्यांच्याकडे नाही असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने ज्योतिकाकी रामदासभाई कदम यांना गौरवण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन आणि वनसंवर्धन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेत विविध प्रजातींची तब्बल 60 ते 70 हजार झाडांची लागवड करून त्यांचे सातत्याने संगोपन करून आणि संवर्धन केले आहे. केवळ वृक्ष लागवड नव्हे तर झाडे जगवण्याच्या त्यांच्या कार्याला शासनानं मान्यता दिली आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खेड तालुका शिवसेना तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि इतर संस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्यांच्या कार्यातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचत असून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी ही प्रेरणादायी कामगिरी ठरत आहे। आणि खरं ते झाडांची आपल्याला जी गरज आहे, खरोखर हा पर्यावरण जपणं हा आपला एक ध्येय आपलं हे असलं पाहिजे आयुष्यामध्ये। जशी आपण मुलांचं संगोपन करतो तसं आपण झाड हा एक आपलं जे देह बाबाच्या काही सांगितलेली ऑक्सिजनची जी परिस्थिती आपली आता आपल्याला जो ऑक्सिजन मिळते ते खरोखर पुढच्या पिढीला मला वाटतं जो सिलेंडर पाठीवर घेऊनच तो ऑक्सिजन मिळेल असं वाटतं। पण जे आम्ही जो हा प्रकल्प घेतलाय असे सगळ्या संस्थांनी हे जर केलं तर प्रकल्प झाडांची जी गरज आहे आणि जी ऑक्सिजनची गरज आहे, आता एवढं आपण म्हणतो 48 आणि 47% हे जे टेम्परेचर आहे आपली तापोली आणि खेळला कधीही नव्हतं, आपण 30च्या वरती कधीही गेलो नव्हतं। पण याचं काय, याचं कारण काय आहे ते प्रत्येकाने शोधलं पाहिजे। आणि प्रत्येकाने हे जे काही लोक म्हणतात की आम्हाला शहरामध्ये जी लोक आहेत तीच म्हणतात की आम्हाला जमीन नाही, आम्ही कुठेही लागवड करावी। पण असं खरोखर इतकी क्षेत्र गावामध्ये जी आहे काही लोकांची तिथे तुम्ही जाऊन ते वृक्ष लागवड करू शकता किंवा प्रत्येक परिसरामध्ये जे गावं आपली आहेत तिथे तुम्ही प्रकल्प लावू शकता। प्रत्येकाला हे झाड पर्यावरण जपणं हे खरोखर सगळ्यांचं हे एक ध्येय झालं पाहिजे। आणि ह्या झाडांची जे उपयोग होणार आहे 30 वर्षांनंतर होणार आहे, अशी जे वृक्ष तुम्ही ते लागवड करा त्याच्या पुढच्या पिढीला उपयोगाला होईल। आणि जे सामाजिक वनीकरण जे तुम्ही राबवता ते खरोखर तुम्ही ते त्यावेळेला ते लावता त्यावेळेला बघा तुम्ही लोक आणखी 6 महिने तिथे जा त्या वनीकरण जे संस्थेचे आपले आहेत त्या गव्हर्नमेंटचे लोक आहेत ते तिथे खरोखर जाऊन त्यांनी आपुलकीने ते बघावं का ते झाड जगलंय का, गव्हर्नमेंट कडून त्याच्यावर काय करता येईल का, की आपली माणसं जी बसलेली आहेत ती खरोखर त्याचा ते भाऊ म्हणाले की मी टँकरने आम्ही पाणी ते पण काहीतरी सोयी आपण करू, पण ती झाडं जगतील कशी हे तुम्ही मला सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं। आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे। आणि हा इतका समुदाय इथे बसल्यामुळे मग माझ्या प्रेमामध्ये सगळे आले नाही त्यामुळे सगळ्यांचे आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोलादपूर येथील पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करण्यात आलेल्या एसटी बस स्थानकाची कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केली। यावेळी बस स्थानकाचे काम मंजूर आराखड्यानुसार आणि चांगल्या दर्जाचे झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। पोलादपूर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी यापूर्वी 2,25,00,000 रुपयांच्या निधीला शासन मान्यता मिळाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले। यावेळी पुढील टप्प्यात बस स्थानक परिसरातील पार्किंगचे काँक्रिटीकरण, कंपाऊंड वॉल उभारणी तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक कामे हाती घेण्याचे संकेतही मंत्री गोगावले यांनी दिले। पाहणीवेळी विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड गावात मंगळवारी रात्री भीषण आग लागून एका घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली। कृष्णा नारायण महाडिक यांच्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झाले। आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या बचाव कार्यादरम्यान 2 ग्रामस्थ तरुण जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच महाड अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आलं। दरम्यान महाड MIDC पोलीस तसेच महसूल विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला। या दुर्घटनेत महाडी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत यंत्रणेची तपासणी करून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। 8:15च्या टायमात माझ्या घराला आग लागली। त्या आगीमध्ये माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही सर्व कुटुंब घरात असताना आजूबाजूला ज्यावेळेस धूर दिसला त्यावेळेस आम्ही आजूबाजूला ओरड करून गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीने आम्ही थोडंफार साह्य मिळून आगीवर हे प्रयत्न केला, परंतु आग आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला बोलवून त्यानंतर आग आटोक्यात आली आहे। त्या आगीमध्ये माझ्या घरातले कपडे तसेच पलंग तसेच शॉर्ट सर्किटमुळे या आगीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे। तर त्या नुकसानाची आम्हाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी ही विनंती करतो।
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा आणि लोकहितासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष सगुण धुरी यांनी मनोगतात कैलासवासी अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला। समाज हितासाठी कार्य करणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श नव्या पिढीने जपावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। यावेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांनी कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। पश्चिम महाराष्ट्र ज्याने उभा केला, विकास म्हणजे काय आणि कशा प्रकारचा विकास हा जनतेला आवश्यक आहे, अभिप्रेत आहे आणि त्यानुसार सन्माननीय कैलासवासी दादांनी ह्या पश्चिम महाराष्ट्रात काम केलं। एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा राजकारणातला दुवा आज आपल्यातून निघून गेले, पण त्यांचं कार्य अबाधित आहे, अखंड आहे, जनतेसमोर आहे, लोकाभिमुख आहे। अशाप्रमाणे काम करणाऱ्या ह्या नेत्याला आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं अगदी प्रामाणिकपणे अभिनंदन करतो आहे आणि त्यांना मानवंदना देतो आहे। पण ह्या माणसाचं कार्य, जरी मी त्यांच्या पक्षात नसलो पण त्यांच्या कार्याचा उल्लेख करणे हे आवश्यक आहे। अवघा महाराष्ट्र अजितदादा पवाराला ओळखत नाही असा एकही माणूस ह्या जिल्ह्यात, ह्या राज्यात सापडणार नाही आणि अगदी सतत उपमुख्यमंत्री होणारा माणूस हा पहिलाच आहे आपल्याकडे। सातत्याने उपमुख्यमंत्री म्हणजे म्हणतात मुख्यमंत्रीच्या पदापर्यंत आलेल्या संधी बऱ्याचशा हुकल्या। ते आता ते काही राजकारण बोलत नाही, कशा हुकल्या, का हुकल्या, कोणी हुकवल्या, कशासाठी हुकवल्या संधी, काय हे सगळ्यांना ज्ञात आहे, माहीत आहे। पण एक ज्येष्ठ नेता, धडाडीचा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी धडपड करणारा, प्रत्येकाच्या कार्याची नोंद घेणारा आणि महाराष्ट्राच्या वैभवात, महाराष्ट्राच्या विकासात कशी भर पडणार यासाठी सातत्याने काम करायला एक नेता आपल्यातून गेला आहे। त्याबद्दल आपण सर्वांनी आपल्या वतीने, आपल्या प्रशासनाच्या वतीने, आपल्या संस्थेच्या वतीने त्यांना आपण श्रद्धांजली वाहत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकणातील प्रलंबित विकास कामे, रोजगार निर्मिती, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, रस्ते, पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा आणि उद्योगांना चालना देण्यासाठी प्रभावी प्रयत्न होतील असे देखील त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा विशाल परब यांनी व्यक्त केली। मुरुड येथे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग रायगड तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सुमारे 80 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला। शिबिरात विविध आरोग्य तपासण्या, डोळ्यांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आरोग्य जनजागृती करण्यात आली। उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांनी प्राणायाम आणि योगासने याचे प्रात्यक्षिक करत निरोगी जीवनशैलीचं महत्त्व विशद केलं। तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती केली। डॉक्टर नितीन गांधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून उपचार, आहार आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन केले। स्थानिक स्वयंसेवकांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी ठरले असून उपस्थित ज्येष्ठांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली। याच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।